बघू शकता आज आपलं दुकान आपण तयार केलंय. दिसतंय ना केलं हो का. वडापाव इकडे जवळ राखा. वडापाव मी काढून ठेवले तर बघा असं बारकं बारकं काढून ठेवले तर बघू शकता. पावाच्या याने एक वडा 2 पाव आणि मिरची ही सगळी तळून ठेवली. बघू शकता छान आहे का. बघितलं टेस्ट करून एकदम भारी झालाय. आणि वहिनी मला म्हणल्या मी आत्ताच येते ताई लगेच आल्या म्हणल्या. अजून त्यांचा तपास नाही. 4 वाजले अजून तपास नाही. काय करावं आता. गिऱ्हाईक अजून काय आलं नाही. पण मी आणलं सामान दीक्षाला बळच म्हणलं चल बाय मला आणून हे लाग म्हणून आणलं. गॅस ही पुसून ही घेतला. मी ते एक जार आणला. पाणी ही आणलं. खुर्च्या मांडल्या. हे सिलेंडर मी उचलून आणला. इकलीनेच कोण आहे उचलायला. कंबर दुखायला लागले. काय सांगायचं. ह्याच्यात आहे तर पाव इथं तेल आहे गरम आहे म्हणून झाकलं नाही. आणि वडापाव करून ठेवल्यात थोडंसंच. आणि हा का इकडं तुम्ही बटाटा बघितलेला मगाशी हे बघू शकताय गरमच आहे झाकून ठेवलाय. इथं ठेवते आता. आणि इथं बेसन खालून ते पण झाकून ठेवलं बघू शकता तुम्ही. अजून काही गिऱ्हाईक आलं नाही. ते आता लेकरं गेले ते शाळेत त्यामुळं गिऱ्हाईक कमी येणार आहे. आता शाळा सुटली की गिऱ्हाईक 7-8 वाजेपर्यंत गिऱ्हाईक असतं या. मग या हिशोबाने लवकर गाडा लावावं म्हणलं पण उशीर झाला आम्हाला यायला. तिथनं येऊन मी एवढी सगळी तयारी केली तुम्ही तर बघितलंच की. आता तिथनं येऊन हे सगळं करून हे आणून इथं ठेवून वहिनी म्हणले आत्ता आले मी. आंघोळ फिंगोळ करून सगळं व्यवस्थित बसली. केलं पण वडं बटाटा बी झाला सगळं झालं. अजून काय वहिनीचा तपास नाही. आणि वहिनीचा फोन त्याच्यात बंद. वहिनी या लवकर. मग आता लागला वाटतं फोन. दीक्षा म्हणली आत्याला लावला फोन तर वहिनी म्हणले आले काय राहिले आवडलं आहे. फुलं पण वाटत नाही. दूध पोटात काय म्हणली सोना काय इथं खाल्लं होतं. घरी गिऱ्हाईक आलं म्हणून केरून ठेवलंय. थोडंसं टेस्ट बघितली एकदम भारी झालेली आहे टेस्ट. तर हो का हे असं मांडलंय बघा रोजच्या ठिकाणी. त्या 2 खाडे झालेल्या आहे. आणि वडा एकच खाल्ला होता मी. अर्धा खाल्ला आणि दीक्षाला अर्धा दिला. दीक्षामध्ये एकदम छान झाला. म्हणजे गिऱ्हाईकाच्या आधी आपण खाऊन बघायला टेस्ट काय हरकत आहे बरोबर आहे का नाही. मग आणि पाव तर लय बारकं आले ते काय सांगावं तुम्हाला. लय बारकं पाव तर आहे तर तुम्हाला कसं काय दाखवावं तेच कळेना. हा का पाव बघितलं का. त्या हिशोबाने मी बनवलं. मग आता मी ठरवलं की 1 पाव 2 पाव 1 वडा बरोबर आहे का नाही. म्हणजे जे आलं तर आता गेल्या बाराच्याने तर पावाला आलं तर त्याच्याकडून घेतलं होतं का नाही तर चांगलं मोठं होतं पाव. तर मग आता हे करून ही बसले. पायाचा निस्ता गळाचा झाला आणि भूक तर लय लागली पण आता खाऊ शकत नाही. आधी गिऱ्हाईक बघायच्या आत मस्त खाल्लं बरं का. थोडंसं असं म्हणू नका कारण पोट भरून खाल्लेलं नाही. फक्त एक टेस्टी केला आहे वडापाव. तर आता गिऱ्हाईक येईनच कारण लेकरं शाळेत गेले ते लेकरं आल्यावर गिऱ्हाईक भक्कम लागतंय आपल्याला. तर आता वहिनी बघा अजून आले ना तर बघा त्यांची जागा सुनी दिसायला लागली. वहिनी आले नाही ते अजून. येतेला जार ही भरून आणला सगळं केलं. किती मिनिटात झाला तिथं बघ वर आकडे येतात पळतात तिथं. या गावात कसं आहे माणसं तोंडाकडेच बघते ते मला लय हसायला येतं. आणि कधी आपण असं नाही केलेलं त्यामुळं आता लाजून तर जमणार नाही. मी लाजली तर वहिनी लाजणार म्हणून लाजणार तर नाहीच मी आता. कारण पहिलं लय लाजायची मी पण आता नाही वाटत. एकमेकीच्या म्हणजे एकला माणूस असल्यावर लय लाज वाटते. वहिनी आल्यावर काय वाटणार नाही. वडापाव खायला वडापाव खायला गेले लाजून घरात. ही माझी भावाचीच पोरगी. सख्खा मावस भाव म्हणजे चुलत भाऊ केत ना. तिकून वडापाव लागली 5 वाजता सोनाबाईच्या इथं. मग परत इकडं धावपळ हे
करायचं म्हणलं ना लय असं म्हणजे अंग भरून आल्यासारखं होतंय, जीवाला आल्यासारखं होतंय, पण जीवाला आणून तर जमणार नाही, करावं तर लागणार आहे. आता गेल्या बाराचीनी जरा तिखट झालं पण या बाराचीनी जरा बरं झालं तर म्हणजे थोडं मिडियम लेकरांना खायासारखं असं झालं तर. आणि कोथिंबीर पण टाकली परत, मी तुम्हाला दाखवलंच की आता कोथिंबीर पण टाकली. कसं ती भाजून कोथिंबीर घेतली ना ती मग लगेच गिज होती, त्यामुळं मी भाजत नाही कोथिंबीर, अशी बारीक एकदम बारीक चिरून टाकलेली आहे. तर कसं वाटतं हेडाव नक्कीच मला सांगा. मी कारण आता बसले, मला उठूसुद्धा वाटलं नाही, 5 मिनिटाचा झाला ना तर दीक्षाला मोबाईल धरा, ती तर दुनियाची लाजायला लागली आहे. आम्हाला अशी सवय नाही ना बाहेरही बसायची, तर असू द्या काय अडचण नाही, सवय लागत असते, आपणच लावून घ्यावा लागते, बरोबर आहे का नाही. तर आता बघू गिरायक चालू होतेल, तर वहिनीबाई येतेलच. अजून एकदा मी फोन लावते वहिनीला, झालं दीक्षा म्हणली या लवकर, पण अजून मी लावते, मी बोलते. तर चला, हेडवावला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका भाऊ बहिणीनं, शेअर पण करा. असंच आपल्या बानूबाईसाठी मी एवढी धडपड माझी चालू आहे, कारण थोडंसं 4 पैसे आलं ना तर बानूचा इलाज मी चांगल्या दवाखान्यात मी करणार आहे, असं मी तुम्हाला शब्द पण दिलेला आहे. आणि माझ्या मनाला पण म्हणजे लय दिवसापासून असं मनामधनं येतं आहे, पण काय करू, हे सगळ्यातनं डोकं प्रपंचातनं डोकं निघणायच. आणि धावपळ कसं गडी माणूस नाही, आम्हालाच पळावं लागतं इकडे तिकडे काय पण आणायला, छोटी छोटी गोष्ट, बरोबर आहे. तर चला बाय.